श्री गुरु चरित्र अध्याय 40. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाले, श्री गुरुच्या वचनावर श्रद्धा ठेवून आपली व्याधीतून मुक्ता व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतं. एकदा एक नरहरी नावाचा एक आपस्तंभ गार्ग्य गोमातील एक कुष्ठरोगी ब्राह्मण सद्गुरूंची कीर्ती ऐकून त्यांना भेटायला गाणगापुरात आला. गुरुला मनोभावे नमस्कार करून आपली व्यथा सांगितली. सर्वांगावर कुष्ठ उठल्यामुळे अपमानित तिरस्कारणीय जीवन जगावे लागते. पुष्कळ उपाय करूनही ही व्याधी दूर होत नाही. यातून मुक्त होण्यासाठी मला प्राणत्याग एवढाच मार्ग दिसत आहे. त्याला धीर देत सद्गुरू म्हणाले, पूर्वजन्मात घडलेल्या दोषांमुळे तुझी ही दशा झाली आहे. यातून तुझी सुटका होईल, परंतु मी सांगेल तो उपाय करावा लागेल. नरहरी आनंदाने तयार झाला. मठासमोरून एक मोळी विक्या चालला होता. त्याच्या डोक्यावरील लाकडाच्या मोळीतून सद्गुरूंनी एक औदुंबराचे जुने वाळलेले लाकूड काढून घेतले व त्याला जायला सांगितले. ते लाकूड नरहरीच्या हाती देत सद्गुरू म्हणाले, भीमा अमरजा नदीच्या संगमावर जा. संगमनाथाच्या पूर्व दिशेला अश्वस्थ वृक्षाजवळ या कोरड्या लाकडीची स्नान करून अश्वस्थाची पूजा करून स्थापना कर. संगमावरून 2 कलश भरून पाणी आण. दिवसातून 3 वेळा ह्या कोरड्या कष्टाला नियमित पाणी घालत जा. ज्या दिवशी या कोरड्या कष्टाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझे कष्ट नाहीसे होऊन तू व्याधीमुक्त होशील. नरहरीने श्रद्धायुक्त मनाने स्वामीच्या हातातून लाकूड घेतले. संगमावर जाऊन त्यांनी सुचविलेल्या प्रमाणे प्रथम स्नान केले. अश्वस्थ वृक्षाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घातली. मग कोरड्या कष्टाला तिथे जमिनीत रोवून स्थापन केले. संगमावर जाऊन 2 कलश पाणी आणून त्याच्या मुळाशी घातले. त्याची पूजा केली. अशा रीतीने तो रोज नियमितपणे करू लागला. नरहरीने 7 दिवसांच्या उपवासाचा संकल्प केला व तो त्या रोवलेल्या वाळलेल्या लाकडाला दिवसातून 3 वेळा 2 कलश पाणी घालू लागला. त्याच्या ह्या प्रयत्नाला लोक त्याला वेडा ठरवून हसू लागले, परंतु नरहरी विचलित झाला नाही. तो म्हणाला, मला या वाळल्या लाकडाशी काही कर्तव्य नाही. माझा सद्गुरूंच्या वचनावर विश्वास आहे. त्यांचे वचन असत्य होणार नाही. स्वामींचे शिष्य संगमावर स्नानाला जात होते. त्यांना नरहरीचं नित्य नियम पूजा दिसत होती. त्यांनी मठात येऊन स्वामींना सांगितले, गुरुदेव, नरहरी ब्राह्मण 7 दिवस झाले उपाशी असून अश्वत्थाची पूजा औदुंबराच्या वाळल्या लाकडाला पाणी घालतोय. असे वृथा श्रम करू नकोस म्हणून सांगितले तरी कोणाचे ऐकत नाही. गुरुवचन मला प्रमाण आहे असे म्हणतो. वाळल्या लाकडाला काशी पाने येणार. वाळल्या लाकडाला कशी पाने येणार? गुरुदेव म्हणाले, गुरुभक्तीचे महात्म्य सांगणारी एक पुराणातील कथा तुम्हाला सांगतो. म्हणजे श्रद्धेचे सामर्थ्य काय चमत्कार घडवू शकते हे तुम्हाला कळेल. स्कंद पुराणात एक कथा आहे. पूर्वी पांचाल नगरात सिंहकेतू नावाचा राजा होता. त्याला धनंजय नावाचा मुलगा होता. तो एकदा शिकारीला गेला
तेथे त्याला खूप तहान लागली. त्याच्या बरोबर काही भिल्लांची मुलेही होती. पाण्याचा शोध घेत असताना त्यांना एक शिवाचे मंदिर दिसले. त्या मंदिरात पुष्कळ शिवलिंगे होती. त्यातील एक शिवलिंग एका तरुण भिल्लाने उचलून घेतले व याची पूजा कशी करायची त्याचा विधी राजपुत्राला विचारला. राजपुत्र म्हणाला, हे लिंग तू घरी घेऊन जा. बेलाची त्रिदले व फुले वाहून धूप दीप नैवेद्य अर्पण करून रोज स्मशानातील भस्म आणून त्याचे लेपन करीत जा. तुम्ही उभयता पती पत्नी अशा प्रकारे पूजा करीत जा. नैवेद्य दाखविल्यानंतर तोच प्रसाद म्हणून दोघे ग्रहण करीत जा. बिल्लाने पूजा विधी समजावून घेतला व मृगया झाल्यावर ते पाषाण लिंग घेऊन तो घरी गेला. पत्नीला दाखवून त्याने पूजा करण्याचा विधी सांगितला. दररोज ते दोघे पूजा करू लागले. पूजा झाल्यावर तो स्मशानात जाऊन चिताभस्म आणून त्याचे लेपन करून नैवेद्य दाखवून मग ते दोघं अन्न ग्रहण करीत. एके दिवशी त्या भिल्ल युवकाला चिताभस्म मिळाले नाही. तो सातगाव हिंडून आला. घरी येऊन पत्नीला सांगितले. त्याची पत्नी फार भाविक श्रद्धाळू होती. ती म्हणाली, नियमाप्रमाणे शिवलिंग पूजन घडले नाही तर पापाचे अधिकारी हो. यावर एक उपाय आहे. मला जळून माझ्या देहाचे भस्म भगवान शिवाला नैवेद्य दाखवा व रोजचा संकल्प पुरा करावा. हा पत्नीने सुचविलेला पर्याय ऐकून भिल्ल युवक फार दुःखी झाला. पत्नीचा आग्रह व अन्य उपाय उरला नाही. नाईलाजाने जड अंतकरणाने त्याने धीर धरून पत्नीला जाळले. तिच्या इच्छेनुसार तिच्या देहाचा भस्म घेऊन रोजची शिवलिंगाची त्याने यथासांग पूजा केली. पूजा करताना तो इतका तल्लीन झाला की त्याला या पूजेतील भस्माकरिता आपण पत्नीला जाळले त्याचे याला स्मरण राहिले नाही. रोजच्या प्रमाणे पूजा झाल्यावर नैवेद्याचे ताट वाढून आणण्यासाठी तो पत्नीला हाक मारित असे व ती नैवेद्य घेऊन येत असे. त्याप्रमाणे स्मरण न राहून त्याने पत्नीला हाक मारली. आश्चर्य असे की त्याची पत्नी शबरी हाक दिल्याबरोबर हातात नैवेद्याचे ताट घेऊन नवऱ्यासमोर उभी राहिली. जेव्हा त्याला स्मरण झाले तेव्हा त्याने शबरीला विचारले तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मला मारल्यानंतर मी थंडीने कुडकुडत पडले. नंतर केव्हा जाग आली कळले नाही. जाग आली की स्वयंपाकाचे स्मरण झाले. घाईघाईने नेहमीप्रमाणे उशीर होईल म्हणून स्वयंपाक केला व तुम्ही हाक मारल्याबरोबर प्रसादाचे ताट घेऊन आले. पती पत्नीने शिवलिंगाला साष्टांग नमस्कार घातला. त्या क्षणी त्यातून शंकर भगवान प्रकट झाले. त्यांनी त्यांच्यावर कृपा करून कैलासावर त्यांना कायम स्थान दिले. अनेक वर्ष संसार सुख राज्यपद भोगून त्यांना चरणांजवळ स्थान दिले. ही गोष्ट सांगून श्री गुरु शिष्यांना म्हणाले, श्रद्धेमध्ये एवढे सामर्थ्य असते की भावाप्रमाणे भाविक भक्ताला सिद्ध प्राप्त होते. नंतर श्री गुरु आपल्या शिष्यासह संगमावर गेले. तेथे नरहरी औदुंबराला पाणी घालीत होता. श्री गुरूंनी आपल्या हातातील कमंडलूतील थोडेसे पाणी त्या कोरड्या लाकडावर शिंपडले. त्या क्षणी त्या लाकडाला भराभर हिरव्या गार पानांचा फुलवी फुटला. भराभर ते लाकूड मोठे होऊन त्याचा सुगंध हिरवागार पानाचा विशाल औदुंबर वृक्ष दिसू लागला. लोक आश्चर्यचकित झाले. श्री गुरूंच्या कमंडलूतील अमृत जलाच्या स्पर्शाने कोरड्या लाकडाचा हिरवागार वृक्ष झाला.
त्याप्रमाणे नरहरीच्या अंगावरील कोडे भरलेली व्याधी नाहीशी होऊन त्याचा देह निरोगी सतेज झाला. या चमत्काराने हर्षित होऊन नरहरी श्री गुरूंच्या चरणी लागला. त्याने श्री गुरुचे सामर्थ्य वर्णन करणारे त्याचे स्तुती स्तोत्र गायले. श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला उत्तम आशीर्वाद वरदान दिले व त्याच्या नवीन देहाचे जोगेश्वर असे नवीन स्मरण केले. गाणगापुरातील सर्व ब्राह्मणांना आदरपूर्वक निमंत्रित करून मिष्ठान्नाचे भोजन दिले. स्वामींनी त्याला बायकोला घेऊन गाणगापूरला राहायला येण्याची आज्ञा केली. त्याला 3 पुत्र होतील असा आशीर्वाद देऊन मंत्रोपदेश दिला. त्याप्रमाणे ब्राह्मण गाणगापुराला पत्नीसह राहू लागला. श्री गुरुच्या सेवेत त्याने आपले उर्वरित आयुष्य आनंदाने घालविले. त्यांचा वंशविस्तार झाला व जीवन धन्य झाले. अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका, अपूर्व वर्तले आणि कैका, वृक्ष होता काष्ट शशका, विचित्र कथा ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी द्विजवरू, आपस्तंभ भार्गवस्त्रोतृ नामतयाचे नरहरी. येवोनिया श्री गुरु मूर्तीसी, नमन करी भक्तीसी, करी स्तोत्र बहुअसी, कर संपुट जोडून या. जय जयाजी गुरुमूर्ती, ऐकोनी आलो तुझी कीर्ती, भक्तवत्सला परम ज्योती, परम पुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी, वृथा झालो दगडा परी, निंदा करीती द्विजवरी, कुष्टी म्हणूनी स्वामिया. वाचिला वेद यजू शाखा, निंदा करिता ती माझी लोका, ब्राह्मणार्थी न सांगती देखा, अंगहीन म्हणूनिया. प्रातःकाळी उठवणे लोक, न पाहती माझे मुख, तेने होते मनात दुःख, जन्म पुरे आता मज. पाप केले आपण बहुत, जन्मांतरी असंख्यात, तेने हा भोग भोगीत, आता नसाहे स्वामिया. नाना तीर्थ नाना व्रत, हिंडोनी आलो आचरत, म्या पूजिले देव समस्त, माझी व्याधी न वचेची. आता धरोनी निर्धारू, आलो स्वामी जवळ जगद्गुरु, तुझा न होता कृपावरू, प्राण आपुला त्वजीन. म्हणून या निर्वाणेसी, विनवी तसे श्री गुरुसी, एक भावे भक्तीसी, करुणा भाकी द्विजवर. म्हणून मागुती नमस्कार, नाना परी स्तुती करी, लोह परिसा भेटी परी, तुझ्या दर्शन मात्रेसी. करुणा वचन ऐकोनी, भक्तवत्सल श्री गुरु मुनी, निरोप देती कृपा करुनी, ऐक शिष्या नामधारका. श्री गुरु म्हणते द्विजासी, पूर्वी जन्मी दोषासी, तू केले बहुअसी, म्हणून कुष्टी झालास. आता सांगेल मी ते करी, तुझी पापे जाती दुरी, होशील दिव्य शरीरी, एक भावे आचरावे. इतुकिया अवसरी, काष्ट एक औदुंबरी, शुष्क होते वर्षचारी, घेऊन आले सर्पणासी. ते देखिले श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती, एक भावे करोनी चित्ती, घेई काष्ट झडकरी. काष्ट घेऊनी संगमासी, त्वरित जाय भावेसी, संगमनाथ पूर्व भागेसी, भीमा तेरी रोवी पा. तुवा जाओनी या संगमात, स्नान करोनी त्वरित, पूजा करोनी अश्वस्थ, पुनरपि जाय स्नानासी. हाती धरोनिया कलश दोनी, आणि उदक तक्षणी, शुष्क काष्टा वेळतीनी, स्नपन करी मनोभावे. ज्या दिवशी कष्टासी, परणे येतील संजीवेसी, दोष गेले तुझे परी येसी, अंग तुझे होय बरवे.
येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रासी निरोप देती, विश्वास झाला त्याचे चित्ती, धावत गेला काष्टाजवळी. काष्ट उचलोनी डोईवरी, घेऊनी आला भीमातिरी, संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवर. जेने रीती गुरुमूर्ती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती, आचार तसे एकचित्ती, भावभक्ती करोनिया. येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास, तया काष्टा दोन्ही कलश, भरोनी घाली वेळोवेळी. देखोनी म्हणती सकळ जन, तया विप्रा बोलावोन, सांगताती विवंचुन श्री गुरु निरोपेक्षले निरोपलक्षण. म्हणती तूत काय झाले, शुष्क काष्ट का रोविले, याचे तुवा संजीवन योजिले, मग तुंते काय होय. याते तू सजीव करीसी, मागुती काय येती पल्लव यासी, ऐसे पाहिले नाही भूमिसी, श्री गुरु इच्छा कळेना. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, भक्त जना असे वरदू, त्याची कृपा असे अगाधू, समस्तांते कृपा करी. नसेल निष्कृती तुझिया पापा, म्हणून दिधले काष्ट बापा, वाया कष्ट करीसी का पा, तून ते श्री गुरूंनी निरोपिले. ऐकुनी तयाचे वचन, विप्रवर करी नमन, गुरुवाक्य मज काम धेन, अन्यथा केवी होईल. सत्य संकल्प श्री गुरुनाथ, त्याचे वाक्य न होय मिथ्य, माझे मनी निर्धार सत्य, होईल काष्ट वृक्ष जाणा. माझ्या मनी निर्धारू, असत्य न होय वाक्य गुरु, प्राण वेंचीन सचारू, गुरु वाक्य कारण आपण. येणे परी समस्तांसी, विप्र सांगे परियेसी, सेवा करीतो भक्तीसी, तया शुष्क कष्टासी. एके दिवशी गुरुमूर्तीसी, शिष्य सांगती परियेसी, स्वामींनी निरोपिले द्विजासी, शुष्क काष्टा भजे म्हणोनी. 7 दिवस उपवासी, सेवा करीतो कष्टासी, एक भावे भक्तीसी, निर्धार केला गुरुवचनी. किती रीती आम्ही त्यासी, सांगितले सर्व हितासी, वाया कागा कष्ट करीसी, मूर्खपणे म्हणोनी. विप्राम्हा तेसे म्हणे, साड नाही काष्ट विने, गुरु वाक्य मज कारणे, करीला पुले बोल साच. निर्धार धरोनी मानसी, सेवा करीतो काष्टासी, 7 दिवस उपवासी, उदक मुखी घेत नाही. ऐकोनी शिष्याचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, जैसे असा भाव अंतःकरण, तैसी सिद्ध पावेल. गुरुवाक्य शिष्यासी कारण, सर्वथा न होय निर्वाण, जैसा भक्ताचे अंतःकरण, तैशी सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेल कथा इतिहासी, सांगे सूत ऋषीश्वरासी, स्कंद पुराणी परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पुसती सुतासी ऋषीश्वर, सांगे सूत सविस्तर, तेची कथा सांगेतसे. सूत म्हणे ऋषीश्वरांसी, गुरुभक्ती असे विशेषी, तारवया संसारासी, आणिक नाही उपाय. आरोग्य अथवा ज्ञानवंत, म्हणून न पाहिजे अंत, श्री गुरुमूर्ती मनी ध्यान, सेवा करणे भक्ती भावे. दृढ भक्ती असे जयापासी, सर्व धर्म साधती त्यासी, संदेह न धरावा मानासी, एक चित्त भजावे. श्री गुरु नर ऐसा न म्हणवावा, त्रैमूर्ती तोची जाणावा, गुण दोष न विचारावा, म्हणावा तोची ईश्वर. येणे परी धरोनी मनी, जे जे भजती श्री गुरुचरणी, प्रसन्न होय शूलपाणी, तत्काळी परियेसा. श्लोक. मंत्रे तीर्थे द्विजे देवे, दैवजे भेषजे गुरो, यादृशी भावना कुर्यातम सिद्ध भरवित तादृशी. टीका.
मंत्र तीर्थ द्विज स्थानी देवभक्ती औषध गुणी गुरुश्री पाहे शिव समानी भाविल्यासारखे फल होय. म्हणे सूत ऋषीश्वरांसी गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी सांगेल साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तलेसे. पूर्वी पांचाल नगरात होता राजा संहिकेत तयासी होता एक सुत नाम तयाचे धनंजय. एके दिवशी राजसूत गेला परदिसी अरण्यात तेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी. राजकुमार तृषाकांत हिंडतसे अरण्यात संगे होते शबरसूत. शमरे श्रमले बहुत अवधारा तेथे एक शबरसूत हिंडत होता वनात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे. हाती घेऊन लिंगासी पाहत होता शबर हर्षी राजसुत तया संधीसी आला तया जवळीक. राजकुमार म्हणे तयासी भिन्न लिंग काय करीसी पडली असती भूमीसी लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसुताते माझ्या मैनी ऐसे येते लिंग पूजा करावयाते म्हणून घेतले परियेसा. ऐकुनी तयाचे वचन राजपुत्र सुहस्य वदन म्हणे पूजी एक म्हणे लिंग भरवे असे सत्य. ऐसे म्हणता राजकुमार तयासी करी नमस्कार कोण विधी पूजाकार निरोपावे म्हणत असे. तुवा वावे माते गुरु मी तव असे शबरू नेणे पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणत असे. राजपुत्र म्हणे तयासी न्यावा पाषाण घरासी पूजा करावी भक्तीसी पत्र पुष्पे अर्चोनिया दंपत्य दोघे जण पूजा करणे मने पूर्ण हेची लिंग गिरिजा रमण मनोनी मनी निर्धारी पा. नाना परी पूज्य पाती पूज्य जाती पुष्प जाती आणाव्या तुवा शिवा प्रती धूप दीप नैवेद्य आरती नैवेद्यासी भस्म जाण भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा आणिक जे जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य जाण ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमार. येणे परी राजकुमार तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारू शबुरे आपले मनात. संतोषोनी शबर देखा नेले लिंग गृहांतिका स्त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले. गुरु निरोप जेणे रीती पूजा करीन एक चित्ती चित्ता भस्म अतिप्रीती आणोनी नैवेद्य देतसे. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबरी एके दिवशी तया नगरी चिता भस्म न मिळाची. हिंडोनी पाहे गावो गावी चित्ता भस्म न मिळे काही येणे परी 7 गावी हिंडोनी आला घरासी. चिंता लागली शबरासी पुसता झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राण आपुला त्वजीन म्हणे. पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी हिंडोनी आलो दाही दिशी चिता भस्म न मिळेची. जैसे गुरूंनी आज्ञा पिले त्या विधीने पाहिजे अर्चिले नाही तरी वृथा गेले शिवपूजन परियेसा. गुरुचे वाक्य जो ना करी तो पडेल रौरव घोरी तया ते पाप नाही दुरी सदा दारिद्र्य होय नर त्यासी होय अधोगती अखंड नरकी तया वस्ती. जो करी गुरुची भक्ती तोची तारेल भवार नवी.
गुरुचे वचन वाक्य जो न करी तो पडेल रौरव घोरी. तया ते पाप नाही दूरी. सदा दारिद्र्य होय नर. त्यासी होय अधोगती अखंड नरकी. तया वस्ती जो करी गुरुची भक्ती तोची तरेल भवार्णवी. सकल शास्त्रे येणे परी बोलतादी वेदचारी. याची कारणे ऐक हो शबरी प्राण आपुला त्वजीन. ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हसोन. चिंता करिता किंकारण करा आपण आसी. तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी. व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूप बोलत असे. कधीतरी शरीरासी नाश असे परी येसी. ऐसे कारण्य करणासी देह आपुला समर्पिन. ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला मनी खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणत असे. रूपे दिससी रती सरसी अद्यापि तू पूर्ववयासी. पुत्र अपत्य न देखिलेसी या संसारासी येऊनी. मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले. तुझे मातपित्यांनी मज निरवले प्राणप्रिय रक्ष म्हणून. चंद्र सूर्य साक्षीची तुझ वरिले म्या संतोषी. प्राण रक्षीन म्हणून हर्षी घेऊन आलो मंदिरात. आता दहन करिता तुंते घडती पापे असंख्याते. स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणत असे. तू माझी प्राणेश्वरी तुंते मारू कवणे परी. कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जाऊनी पाप घडे. दुःखे तुझी माता पिता माते म्हणती श्री घाता. अजूनी तुझी लावण्यता दिसत असे प्राणप्रिये. नाना व्रते नाना भक्ती या शरीराला लागी करीती. दहन करू कवणे रीती पापे माते घडतील. ऐकुनी पतीचे वचन विनवितसे सती आपण. कैसे असे तुम्हा अज्ञान मिथ्या बोलत असा. शरीर म्हणे स्वप्नापरी जैसा फेन गंगेवरी. स्थिर न राहे क्षणभरी मरणे सत्य परियेसा. आमुचे मायबाप जाण तुम्हा दिदले माते दान. तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे असे. मी म्हणजे तुमचे देह विचार करूनी मनी पाहे. आपले अर्धे शरीर आहे काय दोष दहन करिता. जे जे उपजे भूमीवरती ते नाश पावे निर्धारी. माझे देह साफल्य करी ईश्वराप्रती पावेल. संदेह सोडूनी आपणासी दहन करी वो वेगेसी. आपण होऊनी संतोषी निरोप देत परियेसा. नाना पतीसी बोधी शबरी परियेसी. घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावा आता. संतोषनी तो शबर बांधिता झाला गृहाचे द्वार. अग्नी लाविता थोर ज्वाळा व्यापिती गगनासी. दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी. पूजा करुनी शिवासी नैवेद्य दिदला अवधारा. पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी. स्त्री दिदली हुताशी स्मरण ऐसे त्यास नाही. ऐसी भक्ती भावेसी पूजा केली महेश्वरासी. प्रसाद घेऊन हस्तेसी पाचारिले स्त्री येते. जैसी पूजा नित्य करून प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रिये ते बोलावून देतसे तो शबर. तया दिवशी त्याच परी आपल्या स्त्रिये ते पाचारी. कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा. तोची शबरी येऊनी उभी ठेली सुहास्य वदनी. घेतला प्रसाद मागोनी घेऊन गेली घरात. जैसे तैसेची घर दिसे शबर विस्मय करीत असे. म्हणे दग्ध केले स्त्रिये सरीसे घर कैसे दिसत आहे. बोलावुनी स्त्रियेसी शबर पुसत असे तियेसी.
दहन केले मी तुझसी, पुनरपी कैसी आलीस. शबरी सांगे पतीसी, आपणास आठवण आहे ऐसी. अग्नी लाविता घरासी, निद्रिस्त झाले परियेसा. महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त. तुमचे बोल ऐकून सत्य, उठून आले परियेसा. हे होईल देव करणी, प्रसन्न झाला शूलपाणी. ऐसे म्हणता तक्षणी, निज स्वरूपी उभा ठाकला. नमन करीती लोटांगणी, धावूनी लागती दोघे चरणी. प्रसन्न झाला शूलपाणी, मागावर म्हणत असे. होईल सुख संसारी, राज्य दिधले धुरंधरी. गती होईल त्यानंतरी, कल्पकोटी स्वर्गवास. येणे परी ऋषीश्वरांसी, सूत सांगे विस्तारेसी. गुरुचरणी विश्वास असे ज्यासी, तैसे फळ होय जाणा. म्हणून श्री गुरु शिष्यासी, सांगते झाले परियेसी. विश्वासे करोनी द्विज हर्षी, शुष्क काष्ठ सेवित असे. जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य हे त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपा निधी, सहज निघाले संगमासी. जाऊनी करीती अनुष्ठान पहावया येती ते ब्राह्मण. देखोनी त्याते अंतःकरण, प्रसन्न झाले तत्क्षणी. होता कमंडलू कर कमळी, भरला सदा गंगा जळी. उचलो निया हस्तकमळी, घालिती उदक कष्टासी. तेची क्षणी कष्टासी, पल्लव आले परियेसी. औदुंबर वृक्ष जनासी, दिसत असे समजता. जैसा चिंतामणी स्पर्श, सुवर्ण करी लोहास. तैसा श्री गुरु सुधारस, काष्ट झाला औदुंबर. काष्ट दिसे औदुंबर, सुदेही झाला तो विप्र. दिसे सुवर्ण कांती नर, गेले कुष्ट तत्काळी. संतोषोनी द्विजवर, करी साष्टांग नमस्कार. करिता झाला महास्तोत्र, श्री गुरुचे तय वेळी. श्लोक. इंदुकोटी तेज किरण, सिंधु भक्त वत्सलम. नंदन त्रिसुनुदत्त, इंदिराक्ष श्री गुरुम. गंधमाल्य अक्षता दिवृ दंते ववंदितवम. वंदयामि नारसिंह, सरस्वतीश पाहि माम. मोहपाश अंधकार छाय दूर भास्मक करम. आयताक्ष पाहि श्रिया वल्लभे शनायकम. सेव्य भक्त वृंद वरद, भूयो भूयो नमाम्यहम. वंदयामि नारसिंह, सरस्वतीश पाहि माम. चित्तजादी वर्ग षटकमत्त, वारणाम कुशम तत्व सारशो. भीतात्मदत्त श्रियावल्लभम, उत्तमावतार भूत कर्तु भक्तवत्सलम. वंदयामि नारसिंह, सरस्वतीश पाहि माम. व्योम वायु तेज आप भूमि कर्तुमीश्वरम. काम क्रोध मोह रहित सोम सूर्य लोचनम. कामितार्थ दातृभक्त कामधेनु श्री गुरुमः. वंदयामि नारसिंह, सरस्वतीश पाहि माम. पुंडरीक आयताक्ष, कुंडलेदु तेजसम. चंडदुरित खंडनार्थ, दंडधारी श्री गुरुमः. मंडली कमौली मार्तंड भासिताननम. वंदयामि नारसिंह, सरस्वतीश पाहि माम. वेद शास्त्र स्तुत्य पादमादि मूर्ति श्री गुरुम. नाद बिंदु कलातीत कल्पपाद सेवव्यम. सेव्य भक्ता वृंद वरद, भूयो भूयो नमम्याहम. वंदयामि नारसिंह, सरस्वतीश पाहि माम.
अष्टयोग तत्वनिष्ठ तृष्ट ज्ञान वारिधीम कृष्णावेणी तीर वास पंचम नद्य संगमम कष्ट दैन्य दूरी भक्त तुष्ट काम्य दायकम वंदयामि नरसिंह सरस्वतीश पाहि मामम। नारसिंह सरस्वती नाम अष्ट मौक्तिकमः हारकृत्य शारदेन गंगाधर ख्य स्वात्मजन धारणी कदे वदी क्ष गुरु मूर्ति शोषितम परमात्म्यानंद श्रिया पुत्र पौत्र दायकम नारसिंह सरस्वतीश अष्टकम च यम यह पठेत गौर संसार सिंधु तारणख्य साधता साधनम सारज्ञान दीर्घ आयु रारोग्या निसंपदम चारु वर्ग काम्य लाभ वारंवार या पठेत स्तोत्र केले येणे परी आनिक विनवी परोपरी म्हणे देवा श्री हरी कृपा केला स्वामिया म्हणोनी मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभय करी उठविता झाला अवधारी ज्ञान राशी म्हणून या समस्त लोक विस्मय करीती श्री गुरुते नमस्कारिती नाना परी स्तोत्रे करीती भक्ती भावे करून या मग निघाले मठासी समस्त शिष्यादी द्विजान सरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊनी येती आरत्या जाऊनी बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यात झाली ऐका ते दिली तया प्रिया विप्रा बोलावोनी सद्गुरु म्हणती संतोषोनी कन्यापुत्र गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेवले निर्धार समस्त शिष्यां माझी थोर तुझी आमचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण होतील पुरुष निर्माण म्हणून देती निरोप श्री गुरु म्हणती तयासी जाऊनी आणि कलत्रासी तुम्ही राहावे आम्हापासी येची ग्रामी नांदत म्हणून तया द्विजासी श्री गुरु मंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशीले परियेसा तुंते होतील तिघे सूत एकाचे नाव योगी विख्यात अमुची सेवा करील बहुत वंशोवंशी माझे दास जैशी श्री गुरूंनी निरोपिले तया परी त्यासी झाले म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यासी म्हणून सविस्तर सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार उतरावया पैल पार कथा ऐक एक चित्ते इति श्री गुरु चरित्रामृत कृष्टी उद्धारिले भक्त गुरु महिमा अत्यद्भुत प्रकट झाला येणे परी इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम चत्वारिंशत्तो मोध्यायम श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु इति श्री गुरु चरित्र अध्याय 40 समाप्त। श्री स्वामी समर्थ।